नमस्कार मित्रांनो. फोटोशॉपच्या आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचं लेक्चर इमेज मॅनिप्युलेशन, ज्याला तुम्ही फोटो मॅनिप्युलेशन किंवा फोटो कंपोजिटिंग असंही म्हणतात, महत्त्वाचं असणार आहे. यापुढे जी काही लेक्चर्स असतील त्यामध्ये याचा प्रामुख्याने वापर केला जाईल. 2, 3, 4 किंवा त्यापेक्षा जास्त फोटो ज्यावेळेस आपण एकत्र तयार करून एक इमेज बनवतो किंवा एक मॅनिप्युलेशन बनवतो, त्याला फोटो मॅनिप्युलेशन बोलतात. तुमच्यासमोर मी एक छोटंसं एक्झाम्पल देतोय. एक समोर जी इमेज दिसते ती फोटो मॅनिप्युलेटेड आहे. ज्याला व्हर्चुअल इफेक्ट्स किंवा स्पेशल इफेक्ट असंही बोलतात. जे अस्तित्वात नाही ते तयार करणं. तर यासाठी टूलची माहिती त्यासोबतच क्रिएटिव्हिटी ही लागते. आपण 3 वेगवेगळी एक्झाम्पल घेणार आहोत आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहोत की फोटो मॅनिप्युलेशन कसं करायचं. चला तर मग सुरुवात करूया. फोटो मॅनिप्युलेशनसाठी मी काही इमेजेस घेतोय, एक रेफरन्स घेतोय आणि त्या पद्धतीने आपण पहिलं फोटो मॅनिप्युलेशन करूया. मित्रांनो, मी काही फोटो या ठिकाणी ओपन केले, तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती समोर. तर त्यापैकी काही रेफरन्स आहेत आणि काही आपल्याला कामं करायचे. आता बऱ्याचदा सिनेमॅटिक काम करताना किंवा कुठलंही काम करताना, बॅनर असेल, फ्लेक्स असेल, हे डिझाइन करताना एक सिनेमॅटिक बॅनर असणं किंवा एक चांगल्या दर्जाचं अट्रॅक्टिव्ह बॅनर तयार करणं ही एक स्किल आहे. तर आपण सुरुवात तेथून करूया की कशा पद्धतीने आपण एक चांगल्या दर्जाचं बॅकग्राऊंड करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा हे सगळं इमेज मॅनिप्युलेशन मध्ये मी तुम्हाला बॅकग्राऊंड तयार करायला शिकवणार आहे. त्याचं मी एक एक्स्ट्रा एक्झाम्पल देतोय. आपण एक नवीन इमेज केली, कंट्रोल एन. आता तुम्हाला समोर रेफरन्स इमेज दिसते की कशा पद्धतीने यात काम केलंय. यात काम करत असताना मित्रांनो मोस्टली स्मोक ब्रश किंवा पेंट इफेक्ट जो वापरतो तो ब्रश वापरलेला आहे. तो ब्रश तुमच्याकडे इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. तर पहिला कलर जो आहे तो आहे ब्ल्यू. परफेक्ट शेड घेण्यासाठी मी आय ड्रॉपरने घेतोय आणि याला एक ब्ल्यू कलर देतोय. त्यानंतर दुसरा जो कलर आहे डार्क चॉकलेटी कलर आहे, तो आहे सगळ्यात खाली. त्यानंतर कलरच्या शेडमध्ये थोडासा चेंज केलाय. अशा पद्धतीने आपण एक टेक्स्चर घेतलंय. तुम्हाला हे टेक्स्चर दिसतंय. आता ह्या टेक्स्चरला काय करायचंय? ब्लर करायचंय आपल्याला. तर त्यासाठी फिल्टरमध्ये जायचं. फिल्टरमध्ये तुम्हाला ब्लरचा ऑप्शन आहे. ब्लरमध्ये इथे स्मार्ट ब्लर ऑप्शन आहे. त्यावरती ऑन करायचं. इथे थ्रेशोल्ड वाढवायचा. क्वालिटी मीडियम करायची आणि ओके करायचं. तर तुम्हाला दिसेल समोर आपलं एक ब्लरिंग झालेलं आहे. ओके. हे जे ब्लर तुम्हाला दिसते हे कमी आहे. आपल्याला अजून थोड्या जास्त प्रमाणात ब्लर करायचंय. तर त्याच्यासाठी मी काय करतोय? परत एकदा फिल्टर वरती जातोय. आता इथे ऑटो कमांड झालेली आहे. जे काही लास्ट काम तुम्ही केले त्याची कमांड इथे ऑटोमॅटिक तयार होते. म्हणजे परत आपल्याला ते करायची गरज नाही. तर मी अजून एकदा ब्लर करतोय. 2 ते 3 वेळेस ब्लर केल्यानंतर मला पाहिजे तो इफेक्ट च्या जवळपास मी पोहोचलोय. आता आपल्याला काय करायचंय? याच्यात ब्लेंडिंग साठी एक इमेज घ्यायची. ती इमेज मी ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे. ही इमेज मला ब्लेंड करायची आहे यात. कंट्रोल टी करतोय इमेज घेतल्यानंतर आणि मायनस करून इमेज छोटी करतोय. आता तुम्हाला इरेझरचा वापर करायचा आहे. इरेझरची साईज छोटीशी घेतोय आणि त्याची ऑपेसिटी नॉर्मली कमी करतोय. साधारणपणे 50च्या आस ठेवली. सगळ्यात पहिल्यांदा ज्या बाउंड्रीज आहेत त्याच्या तुम्ही इरेज करून टाका. इमेज ब्लेंड दिसली पाहिजे तुमची. ओके. कंट्रोल मायनस करतोय. आता हिची ऑपेसिटी आपल्याला थोडीशी कमी करायची. अशा पद्धतीने ऑपेसिटी मी कमी करतोय. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय? इथे नॉर्मल मध्ये जायचंय आणि इथे ल्युमिनिसिटी हा ऑप्शन ऑन ठेवायचा आहे. त्या व्यतिरिक्त अजून कुठला चांगला ब्लेंड भेटतोय का ते पण तुम्ही इथून चेक करू शकता. ओव्हरलेचा ब्लेंड मला परफेक्ट वाटतोय. मी ऑपेसिटी अजून थोडीशी कमी करेल याची त्या इमेज अशा पद्धतीने. आणि आता एक नवीन लेयर घेऊन मी त्यावरती व्हाईट कलर घेईल ब्रशने. तर त्यासाठी मी काय करेल? ब्रश चेंज करतोय. इथून वेगवेगळे ब्रश ट्राय करतोय. आता त्याची ऑपेसिटी मी कमी करतोय. ऑपेसिटी कमी करून परत एकदा फिल्टरमध्ये ब्लरचा यूज करतोय. आता तुम्ही यात अजून लाईट इफेक्टही घेऊ शकता. त्यासाठी काय करायचंय? एक आपला रेग्युलर जो ब्रश आहे त्यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथे येलो किंवा ऑरेंज कलर घ्यायचा आहे. जनरल ब्रश घेतला मी आणि त्यावरती क्लिक केलं. आता तुम्हाला काय करायचं? इथं ब्लेंड करायचे. तर तुम्हाला पाहिजे ती लाईट इथं भेट. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड तयार करू शकता. हे एक बॅकग्राऊंड झाले. जर तुम्ही बघितलं तर एक बेसिक बॅकग्राऊंड झाले.
इमेजची जर चांगली तुम्ही कंपोजिटिंग केली तर एक अजून भारी बॅकग्राऊंड तुम्ही तयार करू शकता. यात वेगवेगळे एलिमेंट्स ॲड करू शकता. स्पार्क असेल किंवा बॉन्ड रे असेल, त्याने तुमचं बॅकग्राऊंड अजून एलिगंट दिसेल. हे झालं आपलं बॅकग्राऊंड तयार करायचं. त्यानंतर आपण एक ब्लेंडिंग शिकूया, जी जी तुम्हाला भरपूर वेळा युजफुल ठरेल. तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक इमेज घेतोय. इमेज घेतल्यानंतर तिचं एक रिझोल्युशन घेतोय 300 DPI पिक्सेलमध्ये. RGB मध्येच काम करतोय आपण आता. ओके. आता याला एक कलर देतोय मी. एक टेक्स्चराइज बॅकग्राऊंड मी केलंय. आता मी एक नवीन लेयर घेतोय. या लेयरमध्ये घेताना मला यातला एक कलर स्प्लॅश तयार करायचा आहे. तर त्यासाठी मी इथे एक ब्रश निवडलाय. तुम्ही जर बघितलं तर हा ब्रश आहे. याचा कुठलाही एक कलर जो व्यवस्थित डिस्प्ले होईल तो कलर मी घेतोय. हा कलर स्प्लॅश आपण इथे घेतलाय. आता ही जी इमेज आहे ही मला यात मॅनिप्युलेट करायची. त्यासाठी सगळ्यात आधी इमेजचं बॅकग्राऊंड काढणे गरजेचं आहे. तर ते वन क्लिक कसं काढायचं तेही आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकतोय. सगळ्यात पहिल्यांदा लॉक काढायचं आहे. लॉक काढल्यानंतर इथे प्रॉपर्टीज आहे. जर दिसलं नाही तर इथे विंडोजमध्ये जाऊन प्रॉपर्टीजवरती टिक मार्क ऑन करा. आता तुम्ही रिमूव्ह बॅकग्राऊंड करू शकता किंवा सिलेक्ट सब्जेक्ट करू शकता. रिमूव्ह बॅकग्राऊंड जर केलं तर ते इमेज मास्क होते. त्यापेक्षा सिलेक्ट सब्जेक्ट ट्राय करा. सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही राईट क्लिक करू शकता. राईट क्लिक करण्यासाठी तुम्हाला या सिलेक्शन टूलपैकी कुठल्याही एका टूलवरती क्लिक करावं लागेल. मी राईट क्लिक केलं. सिलेक्ट इनव्हर्स. आता ऑपोजिटचं सिलेक्शन झालं. डिलीट बटन दाबून तुम्हाला ते फक्त डिलीट करायचंय. कंट्रोल D केलं आणि आपण ही इमेज इकडे मूव्ह केली. इमेज मूव्ह केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय की इमेजची क्वालिटी कमी होऊ नये म्हणून आपल्याला ह्या लेअरवरती राईट क्लिक करून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचंय. त्यानंतर कंट्रोल T करून त्याची साईज आपल्याला कमी करायची. अशा पद्धतीने तुम्ही ती साईज कमी केली आणि ती इमेज इथे तुम्ही बसवताय. आता ही इमेज एडिटेबल नसणार आहे. जेव्हा स्मार्ट ऑब्जेक्ट असते तेव्हा ती एडिट होत नाही. तर त्यासाठी आपल्याला राईट क्लिक करायचंय आणि परत रेस्टराइज लेयर करायचंय. क्लिक केल्यानंतर आणखी कंट्रोल J करून आणखी एक त्याची डुप्लिकेट कॉपी करायची. ती कॉपी तुम्ही हाईड करून ठेवा, डुप्लिकेट कॉपी. आणि आता खालची जी लेयर आहे तिला क्लिपिंग मास्क करायचंय. राईट क्लिक केलं, क्रिएट क्लिपिंग मास्क याच्यावरती तुम्ही क्लिक केलं. आता जर तुम्ही बघितलं तर इथे क्लिपिंग मास्क झालंय आणि इरेजर घेऊन तुम्ही खाली थोडंसं इरेज करू शकता. त्याचप्रमाणे खालची जी लेयर आहे तिलाही तुम्ही इरेज करू शकता अशा पद्धतीने. आता वरती चेहराही मास्क झालाय, मात्र तो आपल्याला परत वरची लेयर ऑन केली की तो परफेक्ट होऊन जाईल. त्याच्यासाठी आता वरची लेयर आपल्याला इरेज करायची आहे. लेयर ऑन केली, लेयर सिलेक्ट केली. आता इरेजर टूलने तुम्हाला ती इरेज करायची. चेहरा राहिला पाहिजे आणि खाली इरेज झाली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही ते वापरू शकता. आता इथे कलर लुकअप वरती जर क्लिक केलं तर वेगवेगळे कलर लुकअप तुम्ही इथे वापरू शकता. म्हणजे तुमच्या इमेजला एकच पूर्ण लुक येऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही एक बेसिक इमेज मॅनिप्युलेशन करू शकता. म्हणजे कुठल्याही कलर स्प्लॅशमध्ये एक इमेज तुम्हाला ब्लेंड करायची आहे तर ती अशा पद्धतीने करू शकता. त्या व्यतिरिक्त अजून एक छोटंसं आपण मॅनिप्युलेशन बघतोय ज्याला तुम्ही डबल एक्सपोजर बोलता. ते कसं करायचं ते आपण बघूया. लेअरवरती क्लिक केलं. हे सगळं मी काढून टाकतोय आता. डबल एक्सपोजरसाठी आपण ह्या दोन इमेजेस घेतोय आणि ही आपली रेफरन्स इमेज आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्हाला, जी मेन इमेज आहे ती इकडे मूव्ह करायची आहे. इमेज मूव्ह केल्यानंतर आपल्याला परत प्रॉपर्टीजवरती जाऊन तिचं बॅकग्राऊंड काढायचं आहे. त्यासाठी मी सिलेक्ट सब्जेक्ट करतोय आणि त्याचं बॅकग्राऊंड काढून टाकतोय. राईट क्लिक केलं, सिलेक्ट इनव्हर्स केलं आणि डिलीट केलं. आता तुमचं बॅकग्राऊंड निघालंय. कंट्रोल T करून त्याची साईज मोठी करतोय. अशा पद्धतीने मी त्याची साईज केली. तुम्ही समोर बघू शकता की कशा पद्धतीने यात काम केलंय. इमेज आपल्याला कट टू कट मॅच करायची आहे तर त्यासाठी ती खाली अटॅच केली. थोडीशी अजून मोठी करून घेतोय मी अशा पद्धतीने. आता हा दुसरा फोटो जो आहे तो आपल्याला यात ब्लेंड करायचा आहे. तर तो फोटो आपण इथं ठेवला. कंट्रोल मायनस केलं. कंट्रोल T करतोय आणि तो फोटो अशा पद्धतीने आपण पूर्ण इमेज कव्हर होईल अशा पद्धतीने घेतलाय. आता त्याला थोडंसं खाली सरकवतोय. ओके. अशा पद्धतीने तुम्ही आता बेसिक सेटिंग करून घेतली. आता आपल्याला पुढचं काम करायचं. तर तुम्ही हा फोटो बघू शकता. वरचा जो फोटो आहे तो ब्लॅक अँड व्हाईट केलेला आहे आणि खालची जी इमेज आहे ती कलरफुल आहे. इथे लेअरवरती क्लिक करतोय. क्रिएट क्लिपिंग मास्क वरती क्लिक करतोय. अशा पद्धतीने तुमची इमेज आता तयार झाली. ती इमेज इथे थोडीशी व्यवस्थित मॅच होईल अशा पद्धतीने मी सिलेक्ट करतोय. तुमची रेफरन्स इमेज तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीने. आता वरची जी इमेज आहे तिचा चेहरा झाकला गेलाय तर तो आपल्याला इरेज करायचा आहे. इरेजर टूलने तो
तुम्ही इरेज करू शकता. त्यासाठी ऑपेसिटी कमी ठेवा, जेणेकरून तुम्हाला कस्टमाइज काम करता येईल. हा फोटो मी अजून थोडासा खाली घेतोय, की कुठलेही 2 फोटो ज्यावेळेस तुम्ही डबल एक्सपोजर करता किंवा फोटो मॅनिप्युलेशन करता, तर ते जॉमेट्रिकली किंवा सिमेट्रिकली किंवा बाकी अलाइनमेंटने परफेक्ट असणं गरजेचं आहे. तेव्हा ते व्यवस्थित दिसतात. आता हा झाला या पद्धतीने फोटो. खालचा जो फोटो आहे त्याला आपल्याला ब्लॅक एंड व्हाईट करायचं आहे. त्यासाठी आपण इमेजमध्ये आलो, ॲडजस्टमेंटमध्ये आलो. इथे तुम्हाला ह्यू आणि सॅच्युरेशन आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता सॅच्युरेशन आपल्याला पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट नाही करायचं. त्यामुळं आपण सॅच्युराइज करतोय इमेज अशा पद्धतीने. ओके. बॅकग्राऊंड क्रिएट करत असताना आपण लाईट तयार करायचं हे शिकलो, तर त्याचं युटिलायझेशन कसं करायचं ते पण बघून घ्या. ब्रशवरती क्लिक केलं. तुमचा बेसिक ब्रश तुम्ही सिलेक्ट केला आणि इथे क्लिक केलंय. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तो ब्लेंड करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रीनवरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने तुम्ही इझिली 2 इमेज ब्लेंड करू शकता. इमेज मॅनिप्युलेशन जेवढं टूलचं काम आहे, तितकंच ते क्रिएटिव्हिटीचंही काम आहे. म्हणजे तुम्हाला एक क्रिएटिव्ह आयडियाज तुमच्या डोक्यात आधी असल्या पाहिजे. त्या पद्धतीचं काम करणं अजून सोपं जातं. अजून एक आपण छोटंसं काम बघूया, ते कशा पद्धतीने करता येईल. आता आपण शिकलोय 2 इमेज एकत्र करायच्या, त्या व्यवस्थित कशा दिसतील यासाठी लुकअप फाईल घ्यायची किंवा त्याच्यासाठी एक्स्ट्रा एलिमेंट्स कसे ॲड करायचे, बॅकग्राऊंड कसं तयार करायचं, हे सगळं आपण शिकलो. आता हे सगळं करत असताना वेगवेगळ्या लेयर्स तुम्ही वापरल्या पाहिजे, जेणेकरून तुमच्या कामामध्ये कस्टमायझेशन राहील. तुम्हाला काम करताना एखाद्या लेयरवरचं काम तुम्हाला नाही पाहिजे, तर ते तुम्हाला डिलीट करता येईल. अजून एक इमेज आपण करतोय, तर त्यासाठी आपण आपल्या बाप्पाची इमेज घेतोय. वेगवेगळ्या इमेजेस मी घेतल्या. रेफरन्ससाठी काय पाहिजे, कसं काम करायचंय ते सगळं तुमच्या डोक्यात आधी पाहिजे, तर तुम्हाला काम करणं सोपं जातं. हे बॅकग्राऊंड आपण ऑलरेडी करायचं शिकलोय. ते बॅकग्राऊंड आपण वापरतोय. या बॅकग्राऊंडमध्ये डिव्होशनल टच येण्यासाठी तुम्ही जर बघितलं, तर यात वेगवेगळे इमारती वापरलेल्या आहेत. तर तो डिव्होशनल टच येण्यासाठी मी माझं बॅकग्राऊंड वापरतोय. तर त्यासाठी मी आणखी एक इमेज घेतोय. ही ती इमेज आहे. ही इमेज मला इथं ब्लेंड करायची. कंट्रोल टी करून ती यात व्यवस्थित मर्ज करतोय. इरेझर टूलने कडेने ती व्यवस्थित इरेज करून घेतली. अशा पद्धतीने आपण ती ब्लेंड करून घेतली. त्यानंतर तिला आपण इमेजमध्ये मर्ज करतोय. ल्युमिनिसिटी हा एक परफेक्ट ऑप्शन आहे त्यासाठी. त्या व्यतिरिक्त अजून तुम्ही सॉफ्ट लाईट किंवा ओव्हरले किंवा स्क्रीन हे ऑप्शनही यूज करू शकता. मला ल्युमिनिसिटी वापरायचं आहे. मी तो वापरतोय आणि नॉर्मली त्याची ऑपेसिटी कमी करतोय. तर आता यानंतर आपण श्री गणेशाचा फोटो घेतोय. त्यासाठी बॅकग्राऊंड काढून टाकतोय. परत एकदा प्रॉपर्टीजवरती क्लिक करायचं. इथं सिलेक्ट सब्जेक्टवरती क्लिक करायचं. या तिन्हींपैकी कुठलाही एक टूल सिलेक्ट करून राईट क्लिक करायचं. सिलेक्ट इन्व्हर्स करायचं आणि डिलीट करायचं. कंट्रोल डी करतोय. इमेज मी मूव्ह करतोय. इमेज मूव्ह केल्यानंतर ही इमेज कट करतोय, जेणेकरून तुमचं फार कन्फ्युजन होऊ नये. आता आणखी 2 इमेजेस आपल्याला घ्यायचे. ही अजून एक इमेज मी सिलेक्ट करतोय. प्रॉपर्टीजवरती क्लिक करायच्या आधी लेयरवरती क्लिक करून तुमचा लॉक कंपल्सरी काढलेला पाहिजे. तेव्हाच तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह किंवा सिलेक्शनचा टूल दिसेल. अगदी वन क्लिक काम होतंय मित्रांनो. म्हणून आपण लेटेस्ट सॉफ्टवेअर शिकतोय, जेणेकरून त्यात अनेक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे टूल्स आहेत, ज्याने तुमचं काम फास्ट होतंय. तुम्ही बघा, की तुम्ही मॅन्युअली सिलेक्शन करायला गेलात, तर प्रचंड वेळ लागला असता तुम्हाला हे सिलेक्शन करायला. ओके. राईट क्लिक करून सिलेक्ट इन्व्हर्स करतोय, डिलीट करतोय. इमेज घेतली मी आता ती. कंट्रोल डी केलंय. ही इमेज मूव्ह करतोय. त्यासाठी मूव्ह टूलचा वापर करतोय. आता कंट्रोल प्लस करतोय, जेणेकरून तुमची इमेज तुम्हाला दिसेल परफेक्टली. बाप्पाची लेयर तुम्हाला वरती घ्यायची. लेयरवरती क्लिक करून इमेज वरती घेतली. कंट्रोल टी केलं आणि इमेज मोठी केली. ओके. अशा पद्धतीने. आता आपण काय करतोय, हे कंपोझिशन वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करतोय, की कुठे व्यवस्थित दिसेल. इथे नाही व्यवस्थित दिसेल. तर ती इमेज परत एकदा आपण वरती घेतोय. तिला कंट्रोल टी करतोय आणि छोटं करतोय. अशा पद्धतीने मी ती इमेज इथे ब्लेंड केली आहे. ती ब्लेंड करत असताना व्यवस्थित दिसेल याची काळजी घेतोय. इमेज मॅच होईल याची काळजी घेतली पाहिजे. अशा पद्धतीने तिला ब्लेंड केलंय. आता समोर एक कलर स्प्लॅश टाकतोय मी नवीन लेयर घेऊन. कलर स्प्लॅश टाकायच्या आधी एक छोटा कलर टाकलाय. तो व्यवस्थित ब्लेंड करून घेतला.
त्यानंतर एक कलर स्प्लॅश टाकतोय. त्यासाठी नवीन लेयर घेतोय. नवीन लेयरवरती आपण एक कलर स्प्लॅश टाकूया. त्यासाठी इथून ब्रश जो आहे तो आपण हे वेगवेगळे जे ब्रश आहे वॉटर कलर ब्रशेस त्यापैकी एक ब्रश घेतोय. कंट्रोल झेड करून आधी कलर चेंज करतोय. मला व्हाईट कलर हवा आहे, तर मी तो व्हाईट कलर घेतोय. ओके. कंट्रोल टी करतोय आणि त्याला रोटेट क्लॉकवाईज करतोय. क्लॉकवाईज रोटेट केल्यानंतर अजून काही रोटेशन घेता येतील का ते चेक करतोय. साईज थोडीशी छोटी करतोय अशा पद्धतीने. त्याची ऑपेसिटी नॉर्मली कमी करून बघतोय. मात्र कुठेही परफेक्टली मॅच होत नाही आहे ते. तर त्यामुळं मी काय करतोय, कंट्रोल टी करून त्याला थोडंसं मोठं करतोय. मोठं केल्यानंतर त्याला इथे तर ते परफेक्टली मॅच होत नाही आहे. त्यामुळे त्याला मी डिलीट करतोय आणि जी आपली इमेज आहे तिला इरेझरने इरेज करून बॅकग्राऊंडमध्ये व्यवस्थित मॅच करतोय अशा पद्धतीने. अशा पद्धतीने अजून तुम्ही यात एलिमेंट ॲड करू शकता किंवा आता समजा एक सिंपल लेयर घेतली आणि इथे आपण परत तो कलर ॲड करतोय. रेग्युलर ब्रश सिलेक्ट करून आपण लाईट घेतला. तो लाईट आपण इथून नॉर्मली स्क्रीन करू शकतो. तर तुम्ही बघितलं तर तो स्क्रीन केलाय. ती लेयर खाली घेऊ शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही यात काम करू शकता. तुमच्यासमोर एक नॉर्मल फोटो मॅनिप्युलेशन दिसतंय. अगदी बॅकग्राऊंड क्रिएट करण्यापासून तर वेगवेगळ्या आयडियाज मी सांगितल्या, ज्यात बेसिक आयडिया असेल, डबल एक्सपोजर असेल, इमेज क्लिपिंग असेल किंवा मास्किंग असेल, 2-3 इमेजेस एकत्र करून वेगवेगळं मॅनिप्युलेशन करणं असेल, लाईट्स इफेक्ट टाकणं असेल, यात अजून तुम्ही वेगवेगळे लीफ असेल म्हणजे झाडाची पानं असेल ते घेऊ शकता, ब्लर करू शकता. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला यात काम करता येतं. थोडंसं अवघड वाटेल सुरुवातीला, मात्र आधी छोटी-छोटी कामं करा. एकदम सुरुवातीला एकदम हार्ड काम घेऊ नका, जेणेकरून कॉम्प्लेक्स येईल. तर सुरुवातीला साधी-साधी कामं बघा, इंटरनेटवरनं रेफरन्स घ्या. हे काम करायला तुम्हाला नक्कीच मजा येईल. धन्यवाद.